ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा गृध कस्य स्विद्धनम्। कैलासवासी गणेशजी मुळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या व्याख्यानात मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। संस्कार भारती आणि विचार भारती या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कलासाधक या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मातृपितृतुल्य ज्येष्ठ बंधू भगिनी, आजचा आपला विषय माऊलींचं पसायदान आणि हा विश्वकल्याणाचा महामंत्र कसा आहे या विषयावर थोडंसं चिंतन आपण आज करणार आहोत। व्याख्यान आणि नंतरचा हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर संतांच्या रचनांचं सादरीकरण संस्कार भारतीच्या कलासाधकांनी आपल्यासमोर केलं। ते इतकं उत्कट, इतकं सुंदर, इतकं भावपूर्ण होतं की जणू शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म आणि आनंद ब्रह्म यांचा त्रिवेणी संगम जो आहे त्यात आपण सचैल डुंबलो जणू काही। एक विलक्षण अनुभव होता। त्या सगळ्या कलासाधकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। प्रणाम त्यांच्या कलासाधनेला। मगाशी माझ्या परिचयात सांगितलं की 2000 वृक्षांची लागवड केली। तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी या अद्भुत ग्रंथाने जीवनात अनेक लोकांना अनेक प्रकारच्या प्रेरणा दिल्या। तशी मला एक छोटीशी प्रेरणा माऊलींच्या त्या ग्रंथातनं मिळाली। माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, महावने लावावी। ज्या काळामध्ये यादव काळात माऊलींचं अवतार कार्य झालं त्या काळामध्ये जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नव्हता, या पद्धतीची वनं होती। बाबासाहेब पुरंदर यांनी जो राजा शिवछत्रपती ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये ते असं लिहितात, यादवकालीन महाराष्ट्राच्या ऐश्वर्याचं वर्णन करताना, की या महाराष्ट्रामध्ये कस्तुरीचा धुराळा उडायचा, इतके कस्तुरी मृग होते। म्हणजे किती वनसंपदा असेल तेवढे कस्तुरी मृग इथे राहावेत याकरता, त्यांचं वास्तव्य असावं या जंगलांमध्ये, वनांमध्ये याकरता। तो महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र यामध्ये खूप अंतर आहे। पण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, महावने लावावी, जलाशये निर्मावी। आणि या दोन गोष्टींमधनं संपत्ती आणि मनशांती मिळेल। मग सुंदर नगरांची रचना करावी, नगरीची रचावी, हा क्रम दिलाय। ज्याला कालातीत गुणवत्ता म्हणतात त्या पद्धतीची कालातीत गुणवत्ता माऊलींकडे आणि आपल्या संत परंपरेमध्ये आपल्याला दिसते। टाइमलेस विजडम असं आधुनिक लोक म्हणतात त्याला, मॅनेजमेंट मधले, की हे कालातीत आहे। जगाच्या पाठीवर कुठेही सर्व काळ हे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान मनुष्याच्या हिताचं, मनुष्याच्या कल्याणाचं, प्रकृतीच्या हिताचं, प्रकृतीच्या कल्याणाचं आणि विश्वातल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाचं हे तत्वज्ञान आहे। माऊलींनी पसायदान जे लिहिलं ते श्रीमद भगवद्गीतेवरचं ज्ञानेश्वरी हे महाभाष्य लिहून झालं जवळपास, आणि त्याचा समारोप करताना पसायदान माऊली लिहितात। 18व्या अध्यायामध्ये येतं ते।
अवघा 21 वर्षाचा एक तरुण मुलगा भगवद्गीतेवर महाभाष्य लिहितो. वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, योगशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्रकृतीचं अध्ययन, असंख्य विषयांचं अध्ययन ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसतं. इतकी विलक्षण उंचीची गुणवत्ता अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली कशी आत्मसात करू शकतात, हा प्रश्न ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या मनात येतो. त्याचं उत्तर माऊली ज्ञानेश्वरीतच देऊन ठेवतात. ते म्हणतात, बालपणीच सर्वज्ञता वरीत याते. आणि आपल्या संत वाङ्मयामध्ये आपण ऐकतो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. निरंतर चाललेल्या अखंड पुण्याईचा जो यज्ञ आहे त्याची निष्पत्ती आहे ही. या पद्धतीचं लखलखीत जीवन, या पद्धतीचं शुद्ध ज्ञान, या पद्धतीची शुद्ध चेतना, या पद्धतीची विश्वात्मक जाणीव जी ज्ञानेश्वर माऊलींमध्ये दिसते. आणि भारतीय परंपरेमध्ये अगदी वेद काळापासून आपल्या जाणीवेचा स्तर जो आहे तो वैश्विक राहिलेला आहे. मी, माझं कुटुंब, माझं गाव, माझं राज्य, माझ्या भाषेचे लोक, माझ्या धर्माचे, माझ्या संस्कृतीचे लोक, हा जाणीवेचा स्तर नाही आहे. जाणीवेचा स्तर वैश्विक आहे आणि तो सर्व काळ वेद काळापासून राहिलेला आहे. वेद काळामधली उद्घोषणा आहे, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. या विश्वातल्या सगळ्या मनुष्य मात्रांना ते सांगतायत की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, ईश्वराचे पुत्र आहात. तुम्हाला याचं विस्मरण झालंय, हे ऐका एकदा नीट. जी वेदकालीन उद्घोषणा आहे तीच ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसते. ते म्हणते, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, हे विश्वाची माझे घर. आणि हे नुसतं भावनेच्या भरात नाही म्हटलेलं, ऐसी मती जयाची स्थिर. हा नुसता कल्पनाविलास नाही आहे, ही जाणीव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे संपूर्ण विश्व एका आत्मतत्वाचा विस्तार आहे. या जाणीवेने, या अनुभवाने, अनुभूतीने ज्यावेळेला विश्वाकडे माऊली पाहतात त्यावेळेला त्यांच्या मुखातनं येणारे शब्द सच्चिदानंद बाबा लिहून घेतात तिथे नेवाशाला. ते लिहिताना सच्चिदानंद बाबांच्या सर्वांगावर आणि श्रोत्यांच्या सुद्धा सर्वांगावर रोमांच उठत असतील. ज्ञानाच्या महासागरामध्ये डुंबणं काय आहे म्हणतात, अमृताच्या महासागरामध्ये डुंबणं कशाला म्हणतात. या पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव जो ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला येतो, तो तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली देहामध्ये असताना समोर बसून ते ऐकतायत. काय अनुभव असेल विलक्षण. ही वैश्विक धारणा ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनात जी दिसते ती भारतीय परंपरेमध्ये दिसते. स्वामी विवेकानंद सुद्धा अमेरिकेमध्ये ज्या वेळेला म्हणतात, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, विश्वबंधुत्व मनापासून स्वीकारल्याशिवाय ज्यांना आयुष्यात पहिल्यांदा बघितलं त्यांना सिस्टर्स अँड ब्रदर्स नाही म्हणू शकत एक मनुष्य. हा जाणीवेचा स्तर आहे, ती अतिशुद्ध अवस्था आहे. आणि अत्यंतिक शुद्ध भावावस्था जी आहे ती ईश्वराशी एकरूप झालेली भावावस्था असते. त्यामुळे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लिखाण करताना इतकं विलक्षण व्यासंग, इतकं अपरंपार ज्ञान जे ज्ञानेश्वर माऊलींच्या लिखाणामधनं, वाङ्मयामधनं दिसतं, ते ज्ञानेश्वर माऊली किती नम्र आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी निवृत्ती दादांच्या, त्यांचे सद्गुरू आहेत निवृत्ती दादा, निवृत्तीनाथ. ते म्हणतात की निवृत्ती दादांच्या हातातलं मी एक कळसूत्री बाहुल आहे. ते जे बोलवतात तेच मी बोलतो. आणि माझ्या भक्तीचं जे हे अधिष्ठान आहे, जणू ईश्वरच आहेत निवृत्ती दादा त्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष. ईश्वर सद्गुरूंच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये येतो, प्रत्यक्ष येतो. हा अनुभव ज्ञानेश्वर माऊलींनी घेतला आणि तोच अनुभव जो आहे
तो ज्ञानेश्वरीतनं आपल्यापर्यंत संक्रमित होत 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 आलेला आहे. पसायदानामध्ये ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली आता विश्वात्मके देवे हे लिहितात, त्यावेळेला त्याच्या अगोदर माऊलीने केलेलं वर्णन आहे की श्रीमद भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथावर जे भाष्य लिहिलं गेलं, भगवद्गीतेवर सर्वाधिक भाष्य लिहिली गेली भारतामध्ये, कारण या विश्वाच्या इतिहासामध्ये थेट ईश्वराने मनुष्याशी साधलेला तो एकच संवाद आहे. थेट ईश्वराचा मनुष्याशी संवाद आहे. तो अर्जुन समोर उभा आहे आणि त्याच्या मनातली प्रत्येक शंका तो श्रीकृष्णाला विचारतोय. आपण आपल्या जीवलगाला, आपल्या मार्गदर्शकाला, आपल्या सद्गुरूंना विचारावं तसं अर्जुन प्रत्येक शंका विचारतोय. आणि संपूर्ण भारतीय ज्ञान परंपरा जी आहे ती प्रश्न आणि उत्तर या पद्धतीची आहे. जिज्ञासा आणि त्याची उत्तरं. आणि ती नुसती बौद्धिक पातळीवरची उत्तरं नाही आहेत, ती अनुभूतीच्या पातळीवर लोकांनी आजपर्यंत पिढ्यानपिढ्या प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे ते. त्यामुळे एखाद्या ग्रंथाचा किंवा संत वाङ्मयातल्या जसं पसायदानाचा अर्थ लावताना स्वामी विवेकानंद म्हणतात की कुठल्याही ग्रंथाचे अर्थ लावताना 3 प्रकारचे अर्थ प्रतीत होतात. त्यातला पहिला अर्थ आहे शब्दार्थ, की त्या काळची मराठी भाषा, समर्थ रामदासांच्या काळातली मराठी भाषा, आणखीन त्याच्या अगोदरची भाषा, त्या भाषेचा शब्दार्थ काय आहे हा समजून घेणं ही सामान्य आकलन आहे, शब्दार्थ. दुसरा आहे भावार्थ. हे जे शब्द उच्चारले गेले, या ज्या ओव्या लिहिल्या गेल्या, हे जे संत वाङ्मय लिहिलं गेलं, त्यावेळेला ते वाङ्मय ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेला त्यांची भावावस्था काय होते याचं आकलन. शब्दाचं आकलन, अर्थ, त्याचा शब्दार्थ, दुसरा भावार्थ, तोही कळला पाहिजे. आणि तिसरा अर्थ जो आहे तो विलक्षण आहे, तो गूढार्थ आहे. मनुष्याच्या जाणीवेचा स्तर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे त्याला त्या ग्रंथाचं आकलन होतं. अनेक लोक आपल्याला असं सांगतात की मी ज्यावेळेला महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेला मी भगवद्गीता वाचत होतो, त्यावेळेला मला कळलेला अर्थ, वयाच्या 40व्या वर्षी कळलेला अर्थ आणि आता वयाच्या 70व्या वर्षी कळलेला अर्थ, यात प्रचंड अंतर आहे. अंतर त्यात नाही आहे, जाणीवेचा स्तर जसा उत्क्रांत होत जातो तसं आपल्याला ज्ञानाचं नवीन नवीन क्षितिज जे आहे ते दिसायला लागतं. पायथ्यापासून एव्हरेस्टकडे पाहणं, ते दिसतं काही वेळा ढगांच्या आड निघून जातं. आणि एव्हरेस्ट चढत असताना प्रत्येक पातळीवर दिसणारं दृश्य आणि एव्हरेस्टवर पोहोचल्यानंतर तिथनं दिसणारं दृश्य, विश्व तिथनं दिसणारं, ते वेगळं असतं. ती भावावस्था जशी शारीरिकदृष्ट्या आपण एक अवस्था जी आहे ती वर चढत जातो त्याप्रमाणे मनाचं सुद्धा अवस्थांतर होत असतं. आणि मन ज्या वेळेला एका उत्तुंग अवस्थेला जातं त्यावेळेला मन वैश्विकच होतं, प्रत्येकाचं होतं. एकच अनुभव आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती, एकच सत्य आहे आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन करतात. माऊलींची भावावस्था जी आहे ती वैश्विक भावावस्था आहे. भगवद्गीतेत वर्णन केलंय श्रीकृष्णाने त्या पद्धतीची तंतोतंत तशी भावावस्था आणि संत वाङ्मयामध्ये ती सर्वत्र दिसते. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. दगड विचार करत नाही, ईश्वरही विचार करत नाही. दगड विचार करू शकत नाही, ईश्वराला विचार करणं जरुरी नाही कारण तो विचारांच्या अतीत आहे. हे जे भावावस्थेतलं अंतर आहे हे साधकांना जाणवतं. एक ग्रंथ वाचताना, ज्ञानेश्वरी वाचताना, पसायदान वाचताना जाणवतं ते. ज्यावेळेला माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे, ज्ञानेश्वरीचा समारोप 18व्या अध्यायाचा जवळपास होत आलेला आहे, त्यावेळेला ते म्हणतात आता. त्यांच्या या आतामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत काय काय आहे त्याचा एक कल्लोळ आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतो. इतका अद्भुत ग्रंथ त्यांनी लिहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय काय असेल.
माऊलींनी नंतर संजीवन समाधी घेतली. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव तुकाराम महाराज म्हणतात माऊलींबद्दल. योगशास्त्रामध्ये प्रचंड प्रावीण्य असणारे ज्ञानेश्वर माऊली कर्म, भक्ती आणि ज्ञान या तीनही प्रकारच्या मार्गांचा एकसारखा समन्वय सामान्य मनुष्या करतात. त्याला कळेल त्याच्या भावावस्थेमध्ये जाऊन ते करतात. संपूर्ण समर्पण केलं तर ईश्वर तुमचं कुठलंही बोलणं टाळू शकत नाही, तुमची सावलीसारखी साथ देतो. हे उत्कटतेने अनेक ठिकाणी लिहितात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये. आणि 18वा अध्याय भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना पहिल्या अध्यायापासून ओम नमोजी अध्यापासून सगळं आठवत आहे. त्यांच्या मनामध्ये ते सगळे विचार आहेत. आणि आता समारोप करतायत. ते जणू एका महान यज्ञाची पूर्णाहुती करतायत प्रत्यक्ष. ते या पद्धतीची भावावस्था माऊलींची आहे. ते म्हणतात आता विश्वात्मके देव. हे सगळं झाल्यानंतर ओम नमोजी आद्या या विश्वाचं अधिकरण असलेल्या ओंकारापासनं, त्या ईश्वरापासनं वेद प्रतिपाद्या, ज्याचं प्रतिपादन वेदांमध्ये केलं गेलेलं आहे, जय जय स्वसंवेद्या. त्याला बाहेरनं कोणी माहिती सांगणं जरुरी नाहीये. तो स्वसंवेद्य आहे, आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे, स्वसंवेद्य आहे. सामान्य मनुष्यापासून मुंगीपर्यंत तुम्हाला दिसेल त्या प्रत्येक जीवामध्ये मी ही जी जाणीव आहे ती ज्या चेतनेने निर्माण होते ती ईश्वरी चेतना, तो स्वसंवेद्य, तो आपण प्रत्यक्ष आहोत. गाढ झोप लागल्यानंतर सकाळी उठल्यानंतर मनुष्य म्हणतो मला काय गाढ झोप लागलेली होती. तुला गाढ झोप जर लागली होती, तुझी सगळी इंद्रिय जर निद्रिस्त होती, तर मला गाढ झोप लागली हे समजायला जागा कोण होता? तो स्वसंवेद्य, ते आत्मतत्व. त्याला बाहेरनं जाणीव नाही करून द्यावी लागत. आणि जसा मनुष्य उत्क्रांत होतो, जसा मनुष्य त्याची जाणीव विस्तारत जाते, जसं हृदयाची विशालता, आपल्या सगळ्या भावभावनांचं अधिष्ठान आपलं हृदय आहे. ज्ञानेश्वर माऊली मेंदूची भाषा नाही बोलत, तर्काची भाषा नाही बोलत, ते हृदयाची भाषा बोलतात. ये हृदयीचे ते हृदयी. आणि या हृदयातनं त्या हृदयामध्ये भावना ज्या आहेत त्या संक्रमित करण्याकरता शब्दांची जरुरी नाही पडत. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू. लहान मूल कळवळलंय, आईला सांगावं नाही लागत भाषांतर करून की त्याची व्यथा काय, त्याची वेदना काय आहे. तिला कळतं, तिच्या हृदयाला कळतं आणि तसा प्रतिसाद ती देते. तसं आपली प्रत्येक वेदना, आपलं प्रत्येक दुःख, आपली प्रत्येक व्यथा ईश्वराला कळते. इतका तो आपल्या जवळ आहे. आणि तो आणि आपण एकरूपच आहोत. तो आणि मी वेगळे आहोत. इथपासनं भक्तीला प्रारंभ आणि त्याच्यामध्येच मी विरघळून जाणं. कोहम पासनं सोहम पर्यंतचा प्रवास हा मानवी जीवनातला साधनेचा प्रवास आहे. हा प्रवास त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवरचं महान भाष्य लिहिल्यानंतर आपल्यासाठी पूर्ण केला. तो जवळपास समारोपाला आल्यानंतर माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे. हे झालंय आता जवळपास काम, परिपूर्णतेच्या जवळपास आलाय आता हा ग्रंथ. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. अनेक प्रकारचे यज्ञ आपण करतो. आपलं दैनंदिन कर्म हाही यज्ञ आहे. आपल्या इंद्रियांनी आपण जे भोग घेतो त्या इंद्रियांना आपण दिलेल्या आहुती आहेत असं भगवद्गीतेतलं वर्णन आहे. आपल्याला प्रचंड भूक लागते. भुकेने ज्यावेळेला मनुष्य कासावीस होतो, पोटामध्ये अग्नी ज्यावेळेला जाणवायला लागतो, आगडो मुसळतो पोटामध्ये, त्यावेळेला ती भूक शांत करण्याकरता आपण अन्न ग्रहण करतो. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात
अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिताः. तुमच्या देहामध्ये वैश्वानर नावाच्या अग्नीच्या रूपाने मीच वास्तव्य करतोय. प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम. तुम्ही जे जे अन्न ग्रहण करता ते चतुर्विध प्रकारचं अन्न ग्रहण केलेलं जे आहे त्याचं पचन मी करतो. सप्त धातूंमध्ये रूपांतरण करतो. रक्तापासून वीर्यापर्यंत 7 धातू, अस्थि, मांस, मज्जा सगळं काही तो निर्माण करतो. या विश्वातल्या .0.000001 किंवा यापेक्षा सूक्ष्म टक्केवारीमध्ये असा एकही माणूस सांगता येणार नाही की ज्याला त्याने ग्रहण केलेल्या अन्नाचं शरीराच्या पोषणाकरता सप्तधातूंमध्ये रूपांतरण कसं होतं. पण ते आपोआप प्रत्येक जीवाच्या बाबतीत होतं. अशी एक स्वयंचलित व्यवस्था जो चालवतो तो स्वसंवेद्य. अहम वैश्वानरो भूत्वा. मी वैश्वानर नावाचा अग्नी आहे आणि मी तुमचं ग्रहण केलेलं अन्न भक्षण करतो. हाही एक यज्ञ आहे. पण भगवद्गीतेत आलेल्या सगळ्या यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ भगवान श्रीकृष्ण सांगतात तो ज्ञानयज्ञ आहे. सगळा कर्मांचा खटाटोप जो आहे ना तो ज्ञानाजवळ येऊन थांबतो, तिथे येऊन संपतो. सगळी खटपट थांबून जाते, शांत होते. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते. तुमची कर्म सगळी भस्मसात होऊन जातात ज्ञानाच्या अग्नीमध्ये. आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा पेरलेल्या बीजासारख्या असतात. बीज पेरलं की त्याला अंकुर फुटतो बघा. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की अंकुर फुटतो. मानवी मनामध्ये त्याला अनुकूल स्थिती उत्पन्न झाली की त्याच्या मनामध्ये इच्छांना अंकुर फुटत जातो आणि अंतहीन इच्छा ज्या आहेत त्यात मनुष्य जन्मोजन्मी भरकटत राहतो. हे आपलं जीवन आहे. पण बीज भाजल्यानंतर कधीही उगवत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाच्या अग्नीने एकदा तुमची कर्म भस्मसात झाली तर पुनर्जन्मम न विद्यते. पुन्हा जन्म नाही, पुन्हा येरझाऱ्या नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. जिथे गेल्यानंतर परतीचा प्रवास नाही आहे. अशी एक विलक्षण अवस्था, ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था जी आहे, त्या सगळ्या अवस्थांचं भगवद्गीतेत आलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे त्यावर माऊलींनी भाष्य लिहिल्यानंतर माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. या यज्ञाने तू संतुष्ट हो आता ईश्वराला म्हणतात. विश्वात्मक देवाला सांगतात की या यज्ञाने मी मांडलेला हा वाघ यज्ञ आहे. माऊली सांगतायत आणि सच्चिदानंद बाबा लिहित आहेत. हा ज्ञान यज्ञ आहे आणि हा वाणीने केलेला यज्ञ आहे. म्हणून वाघ यज्ञ. येणे वाघ यज्ञे तोषावे. याने संतुष्ट व्हा तुम्ही. ज्या देवतेला हा अर्पण केलेला आहे वाघ यज्ञ, त्या विश्वेश्वराला ते सांगतायत येणे वाघ यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे बसाय दान आहे. मला या प्रसादाचं दान तुम्ही द्या. काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो. या जगामधल्या मानवी जाणीवेतल्या दुःखांची जर एक यादी करायची ठरवली, 1000 दुःख लिहा. त्या 1000 दुःखांपैकी प्रत्येक दुःखामध्ये असं तुम्हाला लक्षात येईल की मनुष्याचा असंस्कृतपणा हाच त्याच्या बहुतांश दुःखांचं कारण आहे. लोक एकमेकांना लुबाडतात, एकमेकांना फसवतात, एकमेकांचं शोषण करतात, एकमेकांना अपमानित करतात, एकमेकांचा मत्सर करतात, एकमेकांचं वैर करतात, एकमेकांचं वाटोळं व्हावं याकरता त्यांची बुद्धी कष्टवतात. या जगाच्या पाठीवरच्या बहुतांश दुःखांचं कारण मानवी मनातला हा असंस्कृतपणा आहे. जो पशूंमध्ये नाही आहे. पशूंमध्ये त्यांच्या जगण्याच्या मर्यादेपर्यंतच तो आहे. एकदा त्यांचं पोट भरल्यानंतर ती समस्या नाही आहे. आम्हाला अंत ठरवताच येत नाही ही आमची समस्या आहे. आणि त्यामुळे तो एखाद्या भूमिती श्रेणीप्रमाणे वाढत जातो. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात ना गणितामध्ये.
1 2 4 16 256 असा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये तो वाढतो. असंस्कृतपणा आणि तो दुष्टपणा या जगाच्या दुःखाचं कारण आहे. प्राण्यांचा अमर्याद संहार करतो, प्रकृतीचं अमर्याद शोषण करतो मनुष्य. शेकडो कोटी रुपये खर्च करून आमच्या नद्या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि शुद्ध करता येत नाही. त्याचा अनुभव घेतल्यानंतर मनुष्य नावाचा महाभयंकर प्राणी कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या घराच्या उंबरठ्याच्या आत मृत्यूच्या भयाने ज्यावेळेला राहिला, त्यावेळेला महिन्या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये पाणी स्फटिकासारखं शुद्ध झालं नद्यांचं. मनुष्याचं या विश्वाच्या रचनेतलं हे योगदान आहे. दुर्दैवाने लायकी काय, पात्रता काय, हा जो दुष्टपणा आहे मनुष्यामध्ये भरलेला. माऊली प्रार्थना करतात, जे खळांची व्यंकटी सांडो. त्यांचा दुष्टपणा जाऊ देत म्हणतात परमेश्वराला. परमेश्वराला का सांगतात? ते मानवी आवाक्यात नाही याची पक्की जाणीव आहे माऊलींना, की मानवी आवाक्यातलं नाही आता हे संपणं. हा दुष्टावा जो आहे मनुष्याच्या मनातला, हा एक ईश्वरच करू शकेल आता. हे मानवी आवाक्यातलं नाहीये. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांचा दुष्टपणा जावो, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये थोडी तर इच्छा निर्माण होऊ देत. हातामध्ये कुऱ्हाड घेऊन झाडाच्या फांद्यांवर त्या कुऱ्हाडीचे वार करून झाड तोडण्यापेक्षा हातामध्ये कुदळ घेऊन जमीन भुसभुशीत करून एक बीज पेरलं, त्या बीजाची शेकडो बीज तयार होतील. या पद्धतीचा वृक्ष काही वर्षामध्ये प्रकृतीच्या चक्राने आकाराला येतो. पण यावर विश्वास असायला हवा. या रचनात्मक कार्यावर मुळात विश्वास असायला हवा. रचनात्मक कार्यावर विश्वास असणारी माणसं चमत्कार वाटावाची कामं करून दाखवतात, एकाच जन्मात करून दाखवतात. अतर्क्य वाटतं ते काम पाहिल्यानंतर मनुष्याला, की काय हे एका मनुष्याने केलंय? हो, एका मनुष्याने केलंय, कारण त्याच्यातला ईश्वर त्याला कार्य करायला उद्युक्त करतो. त्याचा दृढ विश्वास आहे की ईश्वर माझ्या माध्यमातून काम करतो. माऊलींच्या मनामध्ये हा दृढ विश्वास आहे की ईश्वर, प्रत्यक्ष विश्वेश्वर निवृत्तीदादांच्या रूपाने, त्यांच्या कृपेने माझ्याकडनं हे काम, ज्ञानेश्वरी नावाचं महाभाष्य लिहिण्याचं करवून घेतोय. या जाणीवेने मी लुप्तच झालाय माऊलींचा. मीच काही वेगळं अस्तित्व नाही आहे. आपलं सगळं अस्तित्व मीच अस्तित्व आहे. ते भयंकर आहे. जणू तो स्वार झालाय आपल्यावर. मी सर्व प्रकारे छळतो. त्याच्या अनंत इच्छा ज्या आहेत त्या करता एखाद्या गुलामासारखा फरफटत नेतो तो मनुष्याला. मी त्याचा अहंकार, त्याचं वैर, त्याची महत्वाकांक्षा पहा आपण आपला प्रवास जीवनातला. तो सतत स्वार झालेला आहे आणि तो सोडत नाहीये. तो मी आपल्याला एखाद्या गुलामासारखा राबवतोय प्रत्येक पातळीवर. ही जाणीव, मी जी आपल्याला छळणारी ही जाणीव जी आहे, ही जर सुटायची असेल तर जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्याला जर मन त्याचं रमायला लागलं तर या कृत्रिम मीचा विळखा जो आहे त्याच्या भोवती बसलेला, तो सैल होत जाईल. वृक्ष सगळ्यांनाच सावली देतात, सगळ्यांनाच फळं देतात. सिलेक्टिव्ह नाही आहेत. मी याला देईन त्याला देणार नाही. सूर्य सगळीकडेच प्रकाशमान होतो. पाऊस सगळीकडे पडतो. पाषाणावरही पडतो, मातीवरही पडतो. अत्यंत उत्पादनक्षम उर्वरा शक्ती असलेल्या भूमीवरही पडतो. समदृष्टीने पडतो तो. कुणाला निवडायचं आणि कुणाला टाकायचं हा प्रकृतीचा धर्मच नव्हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये एकदा ते काम करायला लागले, सत्कर्मामध्ये रुची एकदा निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. एकमेकाचं मैत्र काय आहे ते त्यांना अनुभव देत प्रत्यक्ष. साक्षात्कारी महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये विषारी सर्प सुद्धा त्यांच्या विषारीपणाचा त्याग करतात. हिंस्र पशु सुद्धा हिंस्रतेचा त्याग करतात.
अंदमानच्या रॉस आयलंडवर अनुराधा नावाची एक गाईड आहे आणि ती एका झाडाखाली उभं राहून ज्यावेळेला हका मारते त्यावेळेला 100-200 पक्षी येतात आणि तिने दिलेले चुरमुरे खातात. तिने हका मारल्या की हरणांचा कळप येतो आणि एखाद्या हरिणीला ती विचारते की तुझं पिल्लू नाही का. ती पिल्लाला घेऊन येते नंतर आणि पिल्लाला आणलं असं सांगते. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. हा अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे हा. शिवाजी राजांनी देहत्याग केल्यानंतर पुतळाबाई राणीसाहेब ज्या आहेत त्या सती गेल्या आणि शिवाजी राजांचा लाडका वाघ्या कुत्रा चितेवर त्याने स्वतःला संपवलं. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. जे प्रेम पशूंना कळतं, जे प्रेम वनस्पतींना कळतं, ते प्रेम मनुष्याला नाही का कळणार. त्याच्या चित्तवृद्धीमध्ये तो बदल नाही का घडवून आणता येणार. त्याला संस्कारित नाही का करता येणार. त्याला संस्कारित करता येईल माऊली म्हणतात. त्यासाठी पसायदान मागितलेलं आहे. मानवी मन संस्कारित करण्यासाठी आहे. विश्वामध्ये शांतता नांदावी, शांततेचा महामंत्र आहे हा पसायदान. हा विश्वामध्ये शांतता प्रयोग म्हणून जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये ऍसिडमध्ये निळा लिटमस बुडवला की तांबडा होतो. वैश्विक सत्य आहे. सूर्यप्रकाशामध्ये प्रिझम धरला की तानापिही निपाजा 7 रंग दिसतात सूर्यप्रकाशातनं. वैश्विक सिद्धांत आहे. तसं मनुष्य वैर ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये असतं त्यावेळेला ते वैर भाव जो आहे तो त्याच पद्धतीने प्रकट होतो. प्रेमभाव त्या पद्धतीने प्रकट नाही का होणार. होईल माऊली म्हणतात. त्यांचं प्रमाण आहे प्रत्यक्ष, त्यांचं जीवन आहे, त्यांचा अनुभव आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. आणि ज्या वेळेला हे एकमेकांशी प्रेम, एकमेकांची मैत्री, एकमेकांबद्दलची आत्मीयता, एकमेकांबद्दलची ओढ घरामध्ये पुरेसं अन्न जर शिजवता येण्यासारखी परिस्थिती नसेल तर लहान मुलांना वाढणारी आई जी आहे ती ज्या वेळेला त्या पातेल्यातनं भाजी वाढत असते त्यावेळेला त्या पातेल्यात भाजी थोडी जर असेल तर तिच्या डावाचा आवाज येतो जरा. आणि एखादं कळतं मूल जर असेल आणि त्याला आई जर म्हणाली की बाळा तू पण बैस, तर तो म्हणतो की आई मला भूक नाहीये. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या लहानपणी हे अनुभवलेलं आहे. ते म्हणाले आईशी खोटं बोलता येत नाही, पण मला माहिती आहे की मी जर जेवलो तर आईला जेवता येणार नाही. मी आईच्या नजरेला नजर देत नाही. आईला सांगतो की आई मी जेवून आलेलो आहे मित्राकडे. ज्यांच्याशी आत्मीयता, ज्यांच्याशी प्रेमाने तुम्ही जोडले जाता ना त्यांची दुःख तुमची दुःख होतात, त्यांचं सुख तुमचं सुख होतं. हे बंध फार घट्ट आहेत, अविच्छेद्य आहेत. काळ हे बंध तोडू नाही शकत. काळ हताश आहे. मृत्यू हे बंध नाही तोडू शकत प्रेमाचे, आत्मीयतेचे. माऊली त्या ईश्वरी बंधांबद्दल बोलतात, त्या ईश्वरी आत्मीयतेबद्दल बोलतात. आणि ज्या वेळेला अशी आत्मीयता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांबद्दल वाटायला लागते त्यावेळेला काय होतं ते पुढे सांगतात माऊली. दुरितांचे तिमिर जावो. जे वंचित आहेत, जे अज्ञानी आहेत, जे दुःखात पिसतात पण त्यांना आपल्या दुःखाचं कारण माहिती नाहीये, त्यांच्या जीवनातला अंधकार जो आहे तो दूर होऊ देत. ज्या वेळेला भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे हे या समाजात घडेल त्यावेळेला दुरितांचं तिमिर जाईल. क्रम आहे पहा. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माचा सूर्य या विश्वाला पाहता येवो. स्वधर्माचा सूर्य काय आहे, स्वधर्म काय आहे, धर्म काय आहे. भारतीय परंपरेमध्ये धर्म जो आहे तो कर्तव्याला धर्म म्हणतात. राजाचे कर्तव्य राजधर्म, पित्याप्रती आपलं कर्तव्य पितृधर्म, आईप्रती आपलं कर्तव्य मातृधर्म, राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य राष्ट्रधर्म, पुत्राचं कर्तव्य पुत्रधर्म.
धर्माची व्याप्ती विलक्षण आहे, पण त्याचं अधिष्ठान कर्तव्य आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये माझं कर्तव्य काय आहे ही जाणीव उदित होणं, हा स्वधर्म त्याच्या मनामध्ये उदित होणं अत्यंतिक शुद्धतेने, तिमिर गेल्यानंतर, अंधकार गेल्यानंतर, ज्ञान प्रकाशित झाल्यानंतर ते ज्ञान आदित्यासारखं, सूर्यासारखं प्रकाशमान होतं असं भगवद्गीतेत वर्णन आहे. विवेकानंदांना प्रत्यक्ष पाहणारे लोक सांगतात की जणू त्यांच्या संपूर्ण शरीरामधनं तेज ओसंडून वाहतंय हे समोर त्यांना पाहताना प्रत्यक्ष अनुभव यायचा पाहणाऱ्यांना. पाश्चात्य लोकांनी वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. त्या सिस्टर क्रिस्टीनची मैत्रीण म्हणते की अगं हे स्वामीजी आहे, त्यांच्या व्याख्यानाला मी आले, म्हणे आपल्याकडे साच्यामध्ये धातू वितळवून रस टाकतात त्याचा, आणि मग ती मूर्ती करतात ना, कास्टिंग तयार करतात मूर्तीचं ओतून. तर म्हणे एखाद्या साच्यामध्ये सोनं ओतल्यानंतर ती मूर्ती जशी दिसेल तसे स्वामीजी दिसतात. ज्ञान आदित्यवत प्रकाशमान होतं हृदयामधनं. भगवद्गीतेतलं सत्य आहे, वर्णन आहे, हा कल्पनाविलास नाहीये. वरून काही थापावा नाही लागणार मेकअप करण्याकरता, आतून आहे प्रकाश तो. ज्या वेळेला शुद्ध कर्तव्य निष्काम कर्म मनुष्य करेल त्यावेळेला विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्यावेळेला ज्ञानाचा सूर्य प्रकाशमान होईलच होईल आत, का नाही होणार. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही भावावस्था गाठल्यानंतर मग आलेलं आहे. जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला कळतच नाही आपण काय मागतो, त्याचा काय परिणाम होईल, त्याच्यासाठी नाही हे वचन. स्वधर्म सूर्याचा हृदयामध्ये प्रत्यक्ष प्रकाशमान झाल्यानंतर, ते ज्ञान झाल्यानंतर मग जो जे वांछील तो ते लाहो. तो काय मागेल, तो विश्वाचं शांती तर पसायदानच मागेल, दुसरं काही मागू शकणार नाही तो. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणतात की एखादी क्षुल्लक सिद्धी जर मिळाली ना, तर जग तुमच्या पायावर लोटांगण घालेल. त्याची यक्कश्चित सिद्धीची तुलनाच करता येत नाही, अशा अष्टमहासिद्धी मी नरेंद्राला दिल्या आहेत, असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. आणि मग त्यांना विचारतो तो शिष्य, तो म्हणतो नरेंद्राला का दिल्या. रामकृष्ण असं म्हणतात की नरेंद्र त्यातल्या एकाही सिद्धीचा उपयोग करणार नाही म्हणून दिल्या. अधिकार जे आहेत ते कर्तव्याने बद्ध आहेत. जेवढा मोठा अधिकार तेवढी कर्तव्याची जाणीव खोलवर असणं जरुरी आहे, आणि ते ज्ञानाशिवाय होणार नाही. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, मग जो जे वांछील तो ते लाहो. तो विश्वाच्या कल्याणाची कामना करेल, या जगाची भूक शांत करण्याची कामना करेल, या जगातले संघर्ष जे आहेत ते शांततेने सोडवण्याची कामना करेल, प्रकृतीचं चक्र जे आहे ते स्वयंपूर्णपणाने नीट चालावं याकरता तो कामना करेल, तो जलाशय निर्माण करण्याची कामं करेल, तो वन निर्माण करण्याचं काम करेल, पशुपक्ष्यांची, गोरगरिबांची क्षुधा शांत करण्याची कामना त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. जे दुःखित आहेत, वंचित आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, कणकण झिजण्याची कामना त्याच्या मनात निर्माण होईल. पण विश्व स्वधर्म सूर्य पाहो नंतरची ती स्थिती आहे. जो जे वांछील तो ते लाहो. तो असं काही मागणारच नाही की ज्यामुळे या विश्वाचं यत्किंचित वाईट होऊ शकेल. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. फक्त मनुष्य जात नाही म्हटलं, प्राणी जात. मनुष्य दयाळू असेल तर त्याच्या गोठ्यातली गायही सुखी असेल, त्याने पाळलेला कुत्राही सुखी असेल, त्याने पाळलेली मांजरही सुखी असेल. भगवान रमण महर्षींच्या जवळ एक खार यायची, एक मोर यायचा, माकडं यायची, विषारी सर्प सुद्धा यायचा. ज्याला जे हवं त्याला ते देतात या जाणीवेने ते जवळ यायचे. जो जे वांछील तो ते लाहो, त्याला तसा भरवसा वाटला पाहिजे, तो त्या शुद्धतेचा भरवसा आहे. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, या विश्वाचं मंगल व्हावं याकरता अखंड जणू काही वर्षाव चालू आहे ईश्वराचा. वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी.
या जगाचं दुःख करण्याकरता, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, हे संत पुन्हा 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 येत आहेत, स्वतःच्या जीवनाचा क्षय करतायत, दुःख भोगतायत, अपमान सहन करतायत, पण तरी ते येत आहेत, तरी ते कार्य करतात, ते निष्काम कर्म करतात, ते ईश्वराची भक्ती करतात, ते कर्म निष्काम कर्म शुद्ध कर्म रुजवण्याचा प्रयत्न करतात, ईश्वराची भक्ती रुजवण्याचा प्रयत्न करतात, परस्परांविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ईश्वरी अस्तित्वावर दृढ विश्वास तुमचा बसावा याकरता ते संस्कारित करतात मानवी मन. मी देह आहे या जाणीवेच्या पलीकडे आपलं खरं स्वरूप जे आहे त्या स्वरूपापर्यंत उत्क्रांत होण्याकरता आपल्याला मदत करतात. आपली जाणीव मी देह आहे याच्याशी जखडून पडलेली आहे. विवेकानंद म्हणतात, वाय आर यू कॉट इन दिस प्रिझन आयडेंटिटी, या तुरुंगासारख्या एका देहाच्या आयडेंटिटीमध्ये कशासाठी अडकून पडलाय तुम्ही? जे लहान मूल रांगत होतं, आईच्या मांडीवर बसायचं, आपल्याच वडिलांकडे थोड्याशा संदेहाने बघायचं, आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात ते मूल होतं की नाही? आता ते आहे का? त्या बाळाला मी ही जाणीव होती ना? मग ते मुलांबरोबर खेळायला लागलं, शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर चक्री खेळायला लागलं, चेंडू खेळायला लागलं, आट्यापाट्या खेळायला लागलं, लगोरी खेळायला लागलं. तेही मूल म्हणत होतं ना मी ही जाणीव होती ना त्याही मुलात. पण ते तारुण्यामध्ये प्रवेश केला, तेही मूल म्हणत होतं ना मी. हळूहळू जीवनातल्या उत्तरायणाकडे गेल्यानंतरही ते म्हणतं मी. तुम्ही ज्या देहाला मी म्हणता त्या देहामध्ये इतकं अंतर निर्माण झाल्यानंतर, इतकं अवस्थांतर झाल्यानंतर त्यातला मी नेमका कोण आहे ठरवता येईल? ते ठरवता येत नाही. याचा अर्थ हा देह मी नाहीये, देह माझा आहे, देह मी नाहीये. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी. जीवनाचा हा अर्थ समजावून सांगणारी माणसं आलीच पाहिजेत ना विश्वाचं मंगल करण्याकरता, कल्याण करण्याकरता. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ईश्वरावर दृढ विश्वास असणारे, ईश्वराची भक्ती करणारे, ईश्वराशी एकरूप झालेले असे संत परंपरेने येत राहिलेले आहेत. अनवरत अखंड भूमंडळी भेटतू भूता. असा मनुष्य डोळ्याने पाहिल्याशिवाय विश्वास बसेल का? हे भेटू देत यांना सगळ्यांना, जे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत, ज्यांना ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, ज्यांच्यातनं ईश्वर कार्य करतो हे पाहतो समाज प्रत्यक्ष. कुठल्या अटींवर त्यांचं प्रेम अवलंबून नाहीये, कुठल्या अटींवर त्यांची करुणा अवलंबून नाहीये. ते मुक्त आहे. पर्जन्य जसा मुक्तपणाने पडतो, सूर्य जसा सगळीकडे प्रकाशतो, त्या पद्धतीने त्यांची करुणा, त्यांचं प्रेम, त्यांची आत्मीयता, त्यांची कृपादृष्टी, त्याला काही कुंपण नाहीये, कधीच नाहीये. मी आणि तू हे जाणीवच नाहीये. आपण भगवान दत्तात्रेयांची आरती म्हणतो की नाही? त्यामध्ये म्हणतो आपण, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण. याचा वेगळा अर्थ काय? मी आणि तू या जाणीवेची वळवण झाली, ही पूर्णत्वाची अवस्था आहे. ते पुन्हा पुन्हा कानावर पडलं तर तसं व्हावं असं वाटेल मनुष्याला. आणि असा अनुभव प्रत्यक्ष घेणारे संत, सत्पुरुष, दार्शनिक, सद्गुरू जर जीवनामध्ये आले तर प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्षाला आणखीन प्रमाण काय पाहिजे? अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ते भेटले पाहिजेत त्यांना. वयाचे 75-80 वर्ष जीवन जगल्यानंतर एखादा वृद्ध मनुष्य ज्या वेळेला माऊलींच्या समाधीला मिठी मारून म्हणतो, माऊली मी आलो, पुरुषांना माहेर नाहीये. आहे का? करंटे आहोत किती आपण? हे कळल्यामुळे माऊलींनी माहेर निर्माण करून ठेवलाय आपल्याला. ज्या वेळेला तो 75-80 वर्षाचा मनुष्य मिठी मारतो ना माऊलींच्या समाधीला, माऊली मी आलो, माऊली मी येतो, पुढच्या वर्षी येईन, आपल्याला नसलेलं माहेर माऊलींनी निर्माण करून दिलं. आईचं हृदय असलेला हा संत आहे.
अनवरत भूमंडळी भेट तू भूता. आणि असं विशाल हृदय ज्यांचं आहे त्यांचं वर्णन पुढे माऊली करतात. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरूच्या खाली तुम्ही बसलात की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. कल्पवृक्ष आहे तो. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा तो पूर्ण करेल. पण कल्पवृक्ष सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही इच्छा पूर्ण करेल ना. भीती आहे ना त्यात. मानवी मन क्षणात नकारात्मक कल्पना करतं. ते काय फक्त सकारात्मक कल्पना करेल काय? ते नकारात्मक कल्पना करेल. मग अशा कल्पवृक्ष ज्यावेळेला तथाच तू म्हणेल त्यावेळेला काय होईल त्याचं? माऊली म्हणतात चला कल्पतरूंचे आरव. हे चालते फिरते कल्पतरू आहेत जणू काही हे सत्पुरुष. चेतना चिंतामणीचे गाव. ही चेतना जी आहे ही ईश्वरी चेतना आहे. आणि चिंतामणी असं रत्न आहे की जे सगळ्या चिंता ज्या आहेत तुमच्या त्या चिंता विसर्जित करेल. सूर्य उगवल्यानंतर जसं धुकं विरून जाईल की नाही एका क्षणात, आठवणार नाही तुम्हाला की अरे मगाशीच धुकं होतं थोड्या वेळापूर्वी. सूर्य उगवल्यानंतर धुकं राहू शकत नाही. सूर्य उगवल्यानंतर अंधार राहू शकत नाही. सूर्याला तुम्ही अंधार दाखवू शकाल का? तुमचा हात धरून सूर्य येईल तर त्याच्या अस्तित्वानेच अंधार राहणार नाही. चला कल्पतरूंचे आरव. असे ते कल्पतरू जे आहेत चालते फिरते सत्पुरुष. चेतना चिंतामणीचे गाव. तुमच्या सगळ्या चिंता ज्या आहेत त्या चिंतांचं निरसन करतील. ते जणू चालता फिरता गावच आहे. गाव ही वस्ती असते. सगळ्या प्रकारच्या लोकांची वस्ती असते. पण सगळ्या प्रकारच्या लोकांच्या वस्तीमध्ये चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी आहे तो. आणि त्यातली चेतना ईश्वरी चेतना आहे. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृत. अर्णव म्हणजे महासागर. करंटेपणा नाही आहे. 20 रुपयाचा एवढा चहा, मग 10 रुपयाचा एवढा चहा, 5 रुपयात आणखी मग छोटा. कल्पना कल्पना पहा. उदात्तता त्यातली पहा. त्यातली खोली पहा. बोलते जे अर्णव हे अमृताचे बोल बोलतात. ते अर्णव काय आहे? अर्णव म्हणजे महासागर आहे. पाऊस पडतो म्हणजे भयंकर पाऊस पडतो. पाण्याच्या 4 बादल्या जर न्यायच्या झाल्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तर तो घामाघूम होतो. तुम्ही आम्ही यत्किंचित कष्ट न घेता संपूर्ण पृथ्वीवर पाऊस पडतो. समुद्राचं पाणी मी आकर्षित करतो आणि मेघांच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीवर वर्षाव करतो. हे श्रीकृष्णाचं भगवद्गीतेतलं वचन आहे. ईश्वर काय काय करतो हेही ईश्वर करतो. आणि तो सागर जो आहे तो क्षीरसागर नाही आहे. तो अर्णव कशाचा? पियुषांचा आहे. अमृताचा सागर आहे. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन. चंद्राला डाग आहेत पण शांत शीतल चंद्र हवा आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये वनस्पती वाढतात असं जीवशास्त्रज्ञ सांगतात. त्या चंद्राचा शांत शीतल प्रकाश हवा आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर हे जग उजळून काढण्याकरता चंद्र हवा आहे. मानवी जीवनामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय आहे याची जाणीव पक्की व्हावी याकरता प्रतिपदेच्या चंद्राची बारीकशी कोर ती पूर्ण चंद्रापर्यंत विकसित होते आणि मग अमावस्येमध्ये तो लुप्त होतो. उत्पत्ती स्थिती आणि लय कळावी याकरता चंद्र डोळ्यासमोर एका प्रतीकासारखा हवा आहे. आणि असं शुद्ध ज्ञान देणारा तो जर चंद्र असेल, अशी शीतलता देणारा चंद्र असेल, अशी शांत प्रकाश देणारा तो चंद्र असेल तर त्याला ते डागांचं लांछन कशाला पाहिजे? ते नको आहे मला. चंद्रमेजे अलांछन. लांछन रहित चंद्र मला पाहिजे. चंद्रमेजे अलांछन. पुढे मार्तंड जे तापहीन. सूर्याचा उष्मा भाजून काढतोय आपल्याला. 2 तास उभा नाही राहू शकत मनुष्य उन्हामध्ये. तडफड तडफड प्राण कसा विसवतो. सगळ्या जीवसृष्टीचा केंद्रबिंदू सूर्य आहे.
आणि सूर्याच्या याच तापाने महासागराच्या पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतरण होऊन त्याचे ढग जर जगभर पसरले नाहीत वायूने तर वर्षाव येणार नाही. पण त्या समुद्रातल्या पाण्याकरता आणि त्या मेघांकरता त्याचा ताप ठीक आहे, आम्हाला तो ताप नको आहे. सृष्टीचा केंद्रबिंदू असलेला सूर्य, त्याचा तेजस्वी प्रकाश, हे सगळं आम्हाला हवं आहे. ज्ञानाच्या प्रकाशाशी आम्ही त्याची करतो तुलना, ती आम्हाला हवी आहे. तो सूर्य आम्हाला हवा आहे, पण तो तापहीन हवा आहे. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. डागांशिवायचा चंद्र, तापाशिवायचा सूर्य, या पद्धतीच्या गुणवत्ता ज्यांच्यामध्ये आहेत ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. पत्रिकेवर नाव लिहायचं राहिलं म्हणून लग्नावर बहिष्कार टाकणारे सोयरे नव्हेत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. त्रैलोक्यात, नुसत्या पृथ्वीवर नाही, नुसत्या मृत्यूलोकात नाहीये, त्रैलोक्याचं वर्णन करतायत माऊली. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी. या विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, उत्पत्ती स्थिती आणि लयाचा जो कारक आहे, या सृष्टीचा केंद्रबिंदू, या सृष्टीतली चेतना जो आहे, मेडिकल सायन्समध्ये मनुष्य आहे की नाही का गेला हे कसं पाहतात. डॉक्टर त्याच्या डोळ्याची भुवई अशी वर करतात आणि बॅटरीचा प्रकाश टाकून पाहतात. त्यात तेज दिसलं तर तो आहे, गारगोटीसारखा डोळा झाला तर तो गेला. हे तेज तो आहे, त्याची आराधना आहे, त्याची पूजा आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजीचो आदि पुरुषी अखंडित. त्याचं स्मरण आहे. देवदेवता, वेगवेगळ्या देवदेवता आहेत, वेगवेगळ्या मंदिरांच्या रचना आम्ही केलेल्या आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये ईश्वराला आम्ही पाहतो. आम्ही पार्थिवामध्ये पाहतो, आम्ही अपार्थिवामध्ये पाहतो, कोणी प्रकृतीमध्ये ईश्वराला पाहतो, कोणी मनुष्यामध्ये ईश्वराला पाहतो, कुणी कर्तव्यामध्ये मनुष्य ईश्वराला पाहतो, कुणी संगीताच्या आराधनेमध्ये ईश्वराला पाहतो, कुणी ध्यानामध्ये स्वतःच्या हृदयामध्ये ईश्वराला पाहतो, कुणी वृक्षांपासून जीव जंतू सूक्ष्म प्रकृतीपर्यंत पाहतो, कुणी भूमीमध्ये पाहतो, कुणी पंचमहाभूतांमध्ये ईश्वराला पाहतो. ते एकच आदितत्व या सगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसतं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित. त्याचा अखंड पूजन तो करतो. भगवान रमण महर्षी म्हणतात की मी कोण याची जाणीव सारखी ठेवा मनामध्ये. प्रश्न विचारा स्वतःला की मी कोण. एखादी लालसा निर्माण झाली तर विचारा की कुणाच्या मनात ही लालसा झाली आहे, कुणाला असं वाटतं, कुणाला कुणाच्या मनात वैरभाव आहे, हे मला हवं, हा मी कोण आहे, याचा मला राग येतो, हा मी कोण आहे, याच्याबद्दल मला आत्मीयता वाटते, हा मी कोण आहे, हा विचारा. प्रश्न पुन्हा 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 विचारा. भगवान रमण महर्षींना त्यांचा एक भक्त, पाश्चात्य भक्त म्हणतो की हे कसं लक्षात ठेवता येईल सारखं. ते म्हणतात जागेपणी, झोपेमध्ये, अन्न खाताना, पाणी पिताना, प्रेमाचा आणि तिरस्काराचा अनुभव घेताना, भीतीचा आणि आनंदाचा अनुभव घेताना तुझा मी बाजूला ठेवून तू अनुभव घेतोस का? मी अनुभव घेतो ही जाणीव किती पक्की आहे, खोलवर आहे. म्हणे या मीची तुला जी जाणीव आहे तो मी भ्रामक आहे, तो बदलणार आहे. विचार बदलतील त्याप्रमाणे तो बदलतो. तो खरा मी नाही आहे, तो कृत्रिम आहे, वरवरचा आहे. खऱ्या मीचा शोध घे. भजी जो आदि पुरुषी अखंडित. त्या खऱ्या मीचा हा शोध आहे. त्याचा अखंड स्मरण पाहिजे आहे. आणि ग्रंथोपजीवी आहे. ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ. ग्रंथ हाच माऊलींचं ग्रंथरूप आहे. ते
शब्द रूपात आहेत माऊली, त्यामध्ये अक्षर ब्रह्मच आहे. ग्रंथ रूपामध्येच माऊलींचा सहवास आपल्याला मिळू शकतो. उच्चतर अवस्थांमध्ये कदाचित प्रत्यक्ष मिळेल साधना केली तर. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये, या ठिकाणी या ग्रंथाचं वाचन करून, या ग्रंथाचं अध्ययन करून, याचं मर्म समजून घेऊन, भगवद्गीता कळणार नाही संस्कृत मधली म्हणून मी प्राकृतामध्ये मराठीमध्ये सांगितलं. अमृतातेही पैजा जिंके, या पद्धतीने मराठीमध्ये महान कार्य केलेलं आहे माऊलींनी. सगळं तत्वज्ञान समजावून सांगितलेलं आहे. इंद्रिया वाचून भोगवीन ते म्हणतात. इंद्रियांशिवाय अनुभव देईन थेट. आणि या बोलाने अरूप ईश्वर काही रूपात प्रकट होईल का? निर्गुण निराकार ईश्वर अरूपाचे रूप दावीन प्रत्यक्ष तुम्हाला. कानाने तुम्ही ज्या वेळेला ऐकाल त्यावेळेला एखाद्या सुग्रास पदार्थाचं इतकं सुंदर वर्णन कराल की तुमच्या जिभेला लाळ सुटेल. जिभेने चव न घेता जिभेने तो अनुभव घ्यावा, याकरता अमृताचा स्पर्श असलेले ते शब्द तुमच्या कानापर्यंत पोचलेले आहेत. इंद्रिय वेगळी वाटतात, पण इंद्रिय एकाच प्रकारे अनुभव इंद्रियांचा एका वेळेला घेतो. आणि इंद्रिय अनुभव घेत नाहीत, इंद्रियांच्या माध्यमातून अनुभव घेणारा वेगळाच आहे आत. हे सगळं ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय. दृष्ट आणि अदृष्ट विजये होवावेजी. त्यांना दृष्ट आणि अदृष्ट जे आहे, जे दिसतं, जे अनुभवता येतं इंद्रियांनी, इंद्रियांच्या पलीकडे काय अनुभवू शकतो आपण आता? जे इंद्रियांच्या कक्षेत येतात ते, आणि जे इंद्रियांच्या कक्षेत येत नाही अदृष्ट, ते सुद्धा, त्यावरही यांना विजय प्राप्त व्हावा अशी कृपा तू कर यांच्यावर. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हे विश्वेश्वरा, हे परमेश्वरा, निवृत्तीदादांच्या रूपात जो माझ्या समोर बसलायस तू आता. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. छोडस प्रसाद या रूपात मी तुमच्याकडे दान मागतोय. आणि मग निवृत्तीदादांनी होकार दिल्यानंतर, त्यांच्या सद्गुरूंनी माऊलींना होकार दिल्यानंतर, पसायदान दिलं म्हटल्यानंतर, येणे बरे बरे ज्ञानदेव सुखी झाला. सुखी होण्याचा हा मार्ग आहे. प्रत्यक्ष ईश्वराने ते तुम्हाला द्यावं, त्या शुद्धतेने तुम्ही मागावं. प्रत्यक्ष कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर सुद्धा तुमच्या चित्तामधली शुद्धता यत्किंचित ढळणार नाही, या पद्धतीने तुमची कामना हवी. काय कामना हवी हेही तर ठरलं पाहिजे, हेही तर सुचलं पाहिजे. ईश्वराकडे काय मागावं, जो सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे काय मागावं? आपला अहंकार काय दर्जाचा असतो, किती तकलादू असतो. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणतात की मिठाची बाहुली म्हणाली की मला समुद्राची खोली तपासायची आहे. समुद्राच्या पाण्यात ती 4च पावलं चालत गेली म्हणाली, आणि ती समुद्रच झाली. कुठली खोली आणि कुठली, तिचं बाहुली पण शिल्लक राहिलं नाही. ये हृदयीचे ते हृदयी. माझं वेगळं मी पण काही शिल्लक राहत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पसायदान मागण्यापूर्वी असं म्हणतात, माझे जी उरले पाईक पण. एखाद्या देवतेची पालखी आहे ना, त्या पालखीला खांदा द्यावा, खांद्यावर घ्यावी ना ती पालखी, त्याला पाईक पण म्हणतात. माझं पाईक पण उरलेलं आहे, फक्त यात माझं काही नाही आहे. अस्तित्व कसं असावं, अहंकारापासून मुक्त कसं असावं, याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली कापराची उपमा देतात की प्रज्वलित केलेला कापूर जो आहे तो ज्या वेळेला विझतो त्यावेळेला तिथे खूण शिल्लक राहत नाही. त्याचं अस्तित्व पूर्ण जे आहे ते ऊर्जेच्या रूपामध्ये, उष्णतेच्या रूपामध्ये, प्रकाशाच्या रूपामध्ये, गंधाच्या रूपामध्ये पूर्ण परिवर्तन त्याचं होतं. तिथे काही शिल्लक राहत नाही त्याचं अस्तित्व.
नाहीतरी या जगामध्ये आपलं अस्तित्व कोण जपणार आहे? वाटतं आपलं अस्तित्व कोणी जपेल आपल्या पश्चात? त्याला असं काही महान जीवन कार्य जे आहे ते करावं लागेल प्रत्यक्ष. जे माऊलींनी करून दाखवलं, एकाच जीवनामध्ये प्रत्यक्ष करून दाखवलं. अखंडाच्या साम्राज्यातनं इथे येऊन त्यांनी ते करून दाखवलं. आणि या जगाकडे आपलं कार्य झालं हे समजल्यानंतर संजीवन समाधी घेतली की आता आणखीन नाही, आता हे सगळं लिहिलं या दृष्टीने जो आता आहे तो मी आता निरोप घेणार आहे, याही दृष्टीने माऊलींचा आता आहे. ते मानसिक तयारी करतात निवृत्तीदादांची. मी देह नाहीये, मी आत्मतत्व आहे. आत्मतत्व आणि परमात्मतत्व एकच आहे हे सगळं तत्वज्ञान सांगणारे निवृत्तीदादा सुद्धा शोकाकुल झाले. ज्ञानेश्वर माऊलींनी ठरवलं की संजीवन समाधी घेणार आहे, जगाकडे पाठ फिरवणार आहे म्हटल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग शोकाकुल झालेला आहे माऊलींच्या संजीवन समाधीच्या कल्पनेने. भावंड व्याकुळ झालेली आहेत. नामदेवरायांसारखे संत जे आहेत त्यांच्या डोळ्यात अखंड अश्रुधारा चाललेल्या आहेत. सगळ्या संतांचा मेळा तिथे जमलेला आहे. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं, संजीवन समाधीचं, की परत दिसणार नाही ज्ञानेश्वर माऊली. संजीवन समाधी जी आहे ती अद्भुत आहे. आता ती संजीवन समाधी घेणार आहेत. संजीवन समाधी याचा अर्थ असा, मानवी देह ज्या पंचमहाभूतांनी बनलेला आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्व जड आहे, त्याच्यापेक्षा जलतत्व सूक्ष्म आहे, तेज त्यापेक्षा सूक्ष्म आहे, वायू त्यापेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाश अत्यंत सूक्ष्म आहे. आकाशाचा एकच गुण आहे, शब्द. दुसरा गुण नाही. पृथ्वीचे 5 गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आपण जडत्वाच्या पातळीवर ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला आपल्याला खूप उपाधी असतात. पृथ्वी तत्व जडतत्व आहे, सगळ्यात जड आहे. पृथ्वी तत्वाचा जलतत्वामध्ये रूपांतरण, पृथ्वी तत्व जलतत्वामध्ये रूपांतरित होणं, जलतत्व जे आहे ते तेजामध्ये रूपांतरित होणं, तेज जे आहे ते वायूमध्ये रूपांतरित होणं आणि वायू जे आहे ते महाआकाशामध्ये लुप्त होऊन जाणं. हे अवस्थांतर देहाचं प्रत्यक्ष त्या लोकांनी पाहिलं. संजीवन समाधी माऊलींनी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला जड देह जणू काही जलमय आहे या पद्धतीने दिसला. त्यानंतर तो अग्नीसारखा दिसला, त्यानंतर वायूसारखाचा अनुभव आला आणि त्यानंतर तो पाहता पाहता लुप्त होऊन गेला. जे पिंडी तेच ब्रह्मांडी, ब्रह्मांडात जे आहे तेच पिंडात आहे, पण जे अतिसूक्ष्म आहे त्याचा अनुभव इंद्रिय घेऊ शकत नाही. त्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. अस्तित्व आहेच, अस्तित्व आहेच, पण देहाची उपाधी नाही आहे. माऊलींनी जसं लिहिलं त्या पद्धतीचं, कर्पुराची ज्योत प्रज्वलित केली आणि त्यानंतर ती विझली, तिथे काही शिल्लक नाही आहे. कापरात सुद्धा भेसळ येते म्हणून शिल्लक राहतो डाग. आता इतकं पतन झालं आपलं. वस्तूंच्या उपमा देतात, त्यांची सुद्धा शुद्धता नाही राहिली. पण चित्ताची शुद्धता माऊलींना खात्री आहे की आपल्या होईलच होईल, यात संदेह नाही. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. अरे अर्जुना, तुझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. पण तुला हे कळत नाही. याचं कारण काय? तर भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. पाळण्यामध्ये बसल्यानंतर तुम्ही जरी स्थिर असला तरी पाळणा ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला ती गती तुमच्यावर स्वार होते. पाळणा थांबल्यानंतर सुद्धा तुम्ही पाळण्यातनं उतरल्यानंतर तुमचा तोल जातो. इतकी ती गती तुमच्यावर स्वार झालेली आहे. तुम्ही स्थिरच बसला होता पण पाळण्याची गती तुमच्यावर स्वार झाली. तशा अनंत प्रकारच्या गती मनुष्यावर स्वार होतात. विचाराची गती स्वार होते, लालसांची गती स्वार होते, विकारांची गती त्याच्यावर स्वार होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हे सभागृह स्थिर आहे. 25 वर्षांनी इथे आला तरी हे सभागृह स्थिर आहे. सतत स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीवर बांधलेलं एक सभागृह स्थिर असू शकेल का? हे स्थैर्य सुद्धा आभासी आहे.
हे सत्य नाही आहे, हे वैज्ञानिक सत्य आहे की हे स्थैर्य सुद्धा आभासी आहे. तसा आपल्या जाणीवेचा प्रत्येक स्तर आभासी आहे, पण या आभासी स्तरापासून आपल्या सत्य अस्तित्वापर्यंत, खऱ्या अस्तित्वापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला आपल्यावरची पुटावर पुटं जी चढवलेली आहे ती काढून टाकावी लागतील. ती त्याच वेळेला निघतील ज्या वेळेला अत्यंत शुद्ध रूपामध्ये आपण स्वतःकडे पाहू. असं आपल्याला पाहता यावं शुद्ध रूपामध्ये, प्रत्यक्ष आपल्यातला ईश्वर पाहता यावा, आपल्यातला आत्मा राम पाहता यावा. याकरता संतांनी केलेली जी खटपट आहे त्यापैकी एक ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आहे. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. स्वतःकरता काही न मागणारा ज्ञानदेव नावाचा निवृत्तीदादांचा लाडका शिष्य जो आहे तो सुखी झाला. सुखी होण्याचा हा मार्ग आहे. विश्वात्मक जाणीव जी आहे ती विश्वात्मक जाणीव अशी आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ते सगळे मंत्र आहेत, त्या प्रार्थना आहेत, आणि त्या प्रार्थनांमध्ये विश्वाच्या कल्याणाची कामना आहे. सर्वेपि सुखिना संतु, सगळे सुखी झाले तर मी होईन की नाही सुखी त्यात. सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामया, सगळ्यांना निरामय आरोग्य लाभो. सर्वे भद्राणी पश्यंतु, सगळे सुसंस्कृत असतील. मा कश्चित दुःख मापनुया, दुःख औषधाला तरी सापडेल का? कदापि सापडणार नाही. दुःखाचं अस्तित्वच नाही आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे. दुःखाला कारण लागतं. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानं घ्यावा. इतकं आपलं चित्त शुद्ध व्हावं याकरता माऊलींनी पसायदानाचा संस्कार आपल्यावर केला. त्यांनी ईश्वराला मागितलं पसायदान जे आहे ते आपल्यावर संस्कार होण्यासाठी ते मागितलंय. ज्या वेळेला ते पसायदान एकदा म्हणू, दोनदा म्हणू, तीनदा म्हणू, घरामध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला ते पसायदान ज्या वेळेला आपण म्हणू, मनुष्य ज्याच्याशी एकरूप होतो तशी त्याची भावावस्था होते. संगती संगदोषेण, तुमची संगती चांगली असेल तर तुम्ही तसे व्हाल, संगती वाईट असेल तर तसे व्हाल. मग सर्वोत्तम संगती का नको आहे? संगती सर्वोत्तम हवी. या विश्वाच्या कल्याणाची कामना करणारी संगती हवी आम्हाला. आम्ही पसायदान ज्या वेळेला म्हणू त्यावेळेला आमची भावावस्था माऊलींच्या भावावस्थेशी एकरूपच होईल. वारकरी संप्रदाय शतकानुशतक ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत लक्षावधी लोक आळंदीपासून पंढरपूरला जातात. काहीतरी अनुभव आल्याशिवाय जातात का ते? त्यांना अनुभव येतो की नाही? प्रत्यक्ष त्या विलक्षण शांतीचा अनुभव येतो की नाही? त्याशिवाय ते जातील का? कुठलाही मनुष्य निरर्थक कष्ट करणे इतका बावळट नाही आहे या जगामध्ये. तो ऊन वारा थंडी पाऊस सगळं सहन करून जातो तिथे. त्याला काहीतरी मिळतंय ना, त्याला काहीतरी आंतरिक समाधान मिळतंय म्हणून तो जातोय. त्या भावावस्थेशी एकरूप झाल्यानंतर आपली भावावस्था तशीच होते. माऊलींची जी भावावस्था आहे त्या पद्धतीची आपली भावावस्था पसायदान नुसतं दिवे लागणीला आपण जर म्हटलं तर तशीच होईल. ओंकार ध्वनी कुटुंबियांनी एकत्र बसून रात्री झोपण्यापूर्वी, कारण सगळ्यांच्या वेळा जमत नाहीत संध्याकाळच्या घरी येण्याच्या, रात्री जेवण करून झोपण्यापूर्वी कुटुंबातल्या सगळ्यांनी ओंकार ध्वनी जर केला तर माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिलंय तसा अनुभव येईल की नाही? मकार महामंडल मस्तकाकार, अकार चरण युगुल, उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकार, मस्तकामध्ये तो ओंकार ज्या वेळेला फिरेल त्यावेळेला तो मंडलाकार होईल की नाही? त्याचा अनुभव येईल की नाही? मन निर्विचार होईल की नाही? मन निर्विचार झालं तर तुमच्या मनाला क्लेश देणारे अनेक अनुभव त्या दिवसामध्ये तुम्ही जगलेले जे आहेत ते विसर्जित होतील की नाही? होतीलच. हे शास्त्र आहे. याला धर्माचं विज्ञान म्हणतात. जसा विज्ञानाचा धर्म आहे तसं धर्माचं विज्ञान आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, पाण्यामध्ये पोहता न येणारा माणूस तडफड 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 करतो आणि दमछाक झाल्यामुळे नाकातोंडात एवढंच पाणी गेल्यानंतर त्याचा प्राण जातो. प्रेत कुठलाही प्रयत्न न करता तरंगतं दुसऱ्या दिवशी. जसा विज्ञानाचा धर्म आहे तसं धर्माचं विज्ञान आहे. धर्माच्या विज्ञानाचा अनुभव प्रत्यक्ष घ्यायला हवा. म्हणून नामदेवराय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी, करून पाहावं.
ते करून जर पाहिलं तर माऊलींनी जी भावावस्था अनुभवली ती अनुभवता येते, प्रत्यक्ष अनुभवता येते. एकच फक्त उदाहरण सांगतो आधुनिक काळातलं. शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट सर केलं. पहिलं मानवी पाऊल कुणाचं पडलं? त्या दोघांपैकी कुणाचं तरी पडलं. ज्या वेळेला पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलं त्या अगोदरच्या अनेक मोहिमा ज्या आहेत त्या अपयशी ठरलेल्या होत्या. आणि ते ज्या वेळेला बेस कॅम्पवर आले दोघं त्यावेळेला जगभरातले लोक आणि पाश्चात्य देशांमधले लोक, मीडियावाले, पत्रकार त्यांना विचारत होते. आणि बहुतांश पत्रकारांनी त्यांना विचारलं की एव्हरेस्टवर पहिलं पाऊल कोणी ठेवलं? एडमंड हिलरीनं विचारलं, पहिलं पाऊल कोणी ठेवलं? शेर्पा तेनसिंग थोडे संकोची होते स्वभावाने. एडमंड हिलरीला ते पुन्हा पुन्हा विचारत होते की मिस्टर हिलरी, पहिलं पाऊल कोणी ठेवलं एव्हरेस्टवर? एडमंड हिलरी म्हणाले की एव्हरेस्टचा अनुभव फार विलक्षण आहे हो, काय सुंदर जग दिसतं तिथनं. त्यांनी परत प्रश्न विचारला की मिस्टर हिलरी, पहिलं पाऊल कोणी ठेवलं? एडमंड हिलरी म्हणाले, मला आणि शेर्पा तेनसिंगला इतका आनंद झाला, इतका आनंद आम्ही अनुभवला की आम्ही आयुष्यात असा आनंद अनुभवला नव्हता. परत तो पत्रकार प्रश्न विचारतो, मिस्टर हिलरी, पहिलं पाऊल कोणी ठेवलं? एडमंड हिलरी त्याच्याकडे पाहतात. एखाद्या मनुष्याच्या नजरेमध्ये करुणा दिसते ना, तशी त्यांच्या नजरेमध्ये करुणा होती एडमंड हिलरींच्या. आणि एडमंड हिलरी त्याच्याकडे पाहून म्हणाले, मित्रा, तू पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारतोय त्यामुळे तुझा उद्देश मला कळतोय. पण तुला एवढंच मी सांगू शकेन की अरे एव्हरेस्टची उंची इतकी आहे ना की तिथे असा क्षुद्र प्रश्नच मनात येत नाही. चित्त माऊलींसारखं हृदय ज्या वेळेला विशाल होतं ना, येणे बरे ज्ञानदेव, या वराने ज्ञानदेव सुखी झाले. सुखासारखं सुख काही नाही. आणि आत्मसुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. बाकी या जगातली सगळी क्षणभंगूर सुख जी आहेत ना ती त्याच्यावरनं ओवाळून टाकावी इतकी यकश्चित आहेत हे आपल्याला कळावं. याकरता माऊलींनी, त्यांना तर स्वतःला आत्मानुभूती होतीच ना, ती काय नंतर आली नाही आत्मानुभूती. आत्मानुभूती होती, त्यातनंच तर लिखाण झालं त्यांचं हे सगळं. आपल्यासाठी त्यांनी पसायदान मागितलं, ती भावावस्था, तो विहंगम विहार आपल्याला करता यावा याकरता आपल्याकरता मागितलं. आपल्यातलं ईश्वरत्व व्यक्त व्हावं, प्रकट व्हावं. आणि आपल्यातलं मनुष्यत्व जे आहे त्याला ईश्वरत्वाचं अधिष्ठान असल्याशिवाय या विश्वातल्या क्रियाकलापांना शांती प्राप्त होणार नाही, त्याशिवाय मनुष्य सुखी होणार नाही. या वैश्विक कल्पनेने ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं. इतका उशीर झालेल्या कार्यक्रमात आपण सगळे इतके शांतपणाने ऐकता आहात याबद्दल मी आपला अत्यंत कृतज्ञ आहे. आणि माझं परमभाग्य की माऊलींचं नाव असलेल्या सभागृहामध्ये माऊलींच्या पसायदानावर आपल्याशी संवाद साधता आला. याकरता मी संयोजकांचा, आपणा सर्व श्रोत्यांचा